नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण बातमीची म्हणजे या बुलेटिनची करणार आहोत. औरंगाबादच्या बातमीनं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या घरावर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे. भाजप कार्यकर्ते कराड यांच्या घराजवळ उभे आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून थेट आपण माहिती घेऊया. ते घटनास्थळावर उपस्थित आहेत. सिद्धार्थ, नितीन गडकरींच्या घराखाली ही अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. एका बाजूला भाजपचे कार्यकर्ते, दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते. आता तुझ्या आजूबाजूला काय चित्र आहे? सुवर्णा, हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि हा मोर्चा भागवत कराड यांच्या घरी जाणार आहे. आपण बघतोय की जे सगळे नेते आता इथून निघालेले, क्रांती चौकात सगळे नेते एकत्रित आले होते आणि त्यानंतर आता ते जे आहेत भागवत कराडांच्या घराकडे निघालेले आहेत. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्या ठिकाणी गाड्या उभ्या आहेत त्या ठिकाणी भागवत कराडांचं घर आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग सुद्धा करून ठेवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भागवत कराडांच्या घराजवळ भाजपचे कार्यकर्ते सुद्धा थांबलेले आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि जे आहे भाजपच्या लोकांमध्ये जो आहे संघर्ष होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण काँग्रेसचे लोकही आक्रमक पद्धतीने आता भागवत कराडांच्या घराकडे निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी जे आहेत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उभे आहेत. त्यामुळं हा संघर्ष होण्याची शक्यता. मात्र मध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा असल्यामुळं जे आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अलीकडेच जे आहे थांबवलं जाणार आहे. त्यामुळं पोलीस दोन्ही कार्यकर्त्यांच्या आतमध्ये पोलीस उभी आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निघालेले आहेत. आपण थोडंसं पुढं मी तुम्हाला परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण भागवत कराडांच्या घराजवळ हा मोर्चा जाऊ नये यासाठी मोठा फौजफाटा आपण बघतोय समोर पोलिसांचा आहे आणि जे आहेत या पाठीमागे भागवत कराडांचं घर अगदी 20-25 फुटावर. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण बघतोय बघा, या ठिकाणी जे आहे पोलीस हा मोर्चा अडवू शकतात. इथून पुढं भागवत कराडांचं ऑफिस आहे आणि त्यांचं घर आहे. मात्र आता इथून पुढं मोर्चा जातो की नाही अशी परिस्थिती. खूप मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक दिसते आहे आणि संघर्ष निर्माण होऊ नये भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात, याची मोठी जबाबदारी या पोलीस कुमकीवर आहे किंवा पोलिसांवर आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्या माध्यमातून ही थेट दृश्य आपण बघतोय. आपण कल्याण काळे आहेत आमदार. काय मोर्चा पुढे जाईल का नाही? काळे साहेब, मोर्चा पुढे जाईल की नाही? काळे साहेब, इथून मोठा मोर्चा पुढे जाईल का नाही? मोर्चा इथून पुढे जाईल की नाही? आपण त्यांच्या घराच्या बाहेर थांबलो असतो ना. ऐका ना, आपण त्यांच्या घरावर जात नाही, अलीकडे थांबू ना. पोलीस कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. त्या ठिकाणी जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम उपस्थित आहेत तिथेच हा सगळा प्रकार सुरू आहे. बॅरिकेडिंग पोलिसांनी केलेलं आहे आणि पोलीस समजवायला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पुढे आलेले आहेत. थोडेसे बॅरिकेडिंग जिथे केलंय तिथे हा सगळा प्रकार घडतोय आणि तिथेच आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये. परिस्थिती तणावाची होऊ शकते, तुम्ही इथून मागे जा असं त्यांना सांगितलं जात आहे पोलिसांकडून आणि काँग्रेसचे नेते मात्र ऐकायला तयार नाहीत. काँग्रेसचे नेते म्हणतात आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो, तिथे जाऊन आम्हाला आंदोलन आमचं करू द्या. मात्र पोलीस ते ऐकायला तयार नाहीत. पोलिसांनी आधीच या जमावाला अडवलेलं आहे, या काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम तिथे उपस्थित आहेत, पण घोषणाबाजीमुळे त्यांचा सलग थेट आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. ही दृश्य सिद्धार्थ गोदाम यांच्या माध्यमातून, आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट यांच्या माध्यमातून आपण सगळे पाहू शकतोय. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या घरावर
हा मोर्चा काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायचा आहे, मात्र पोलीस त्यांना अडवतायत. पोलिसांना सांगतायत की आम्ही बॅरिकेडिंगच्या पुढे तुम्हाला जाऊ देणार नाही. पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. संवाद, थोडासा ताण, थोडीशी बाचाबाची असं चित्र सगळं काँग्रेसच्या नेत्यांचं. आणि मला त्यांच्या घरावर जायचं नव्हतं, किमान तिथून 100 फुटावर थांबलो असतो ना आम्ही बाहेर. ऐका ना, आम्ही ना त्यांच्यापर्यंत जातच नाही, आम्ही अलीकडे थांबतो ना. हो नाही, ऐका ना, आम्हाला शांततेच्या मार्गाने करायचं, पुढे जायचं नाही. मोदीचं करायचं काय मॅडम, आम्हाला मोदीचं करायचं काय, मोदीचं करायचं काय, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मोदीचं करायचं काय. काळे साहेब काय ठरलंय नेमकं मोर्चा? नाही, आम्हाला पोलिसांनी अडवलंय. आमचं म्हणणं आहे की त्यांच्या घराच्या बाहेर जे बॅरिकेड लावलंय ना, तिथपर्यंत आम्हाला जाऊ द्या फक्त. आता पोलिस जाऊ देत नाही, सगळं अडवून द्या. आम्ही आता बोलतो ना त्यांच्याशी. फक्त सुवर्ण, आपण या ठिकाणी पोलिसांनी मोठी अडवणूक केलेली आहे, मोठा फोर्स या ठिकाणी आहे. आपण बघितलं कल्याण काळे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलताय, मात्र पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना जे आहेत जाऊ द्यायला तयार नाही, कारण पोलीस अधिकारी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत की मोर्चा इथून पुढे जाणार नाही, कारण 20 ते 25 फुटावर जे आहे भागवत कराड यांचं घर आहे. मात्र पोलिसांनी आता मोठ्या बंदोबस्तात हा मोर्चा या ठिकाणी अडवलेला आहे. आता रस्त्यावर ठिय्या आंदोलन करता आपण बघतोय, कल्याण काळे असेल किंवा सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत. ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि कल्याण काळे स्वतः कार्यकर्त्यांना संबोधत आहेत किंवा त्यांना. सिद्धार्थ, तुझ्या माध्यमातून दृश्य तर स्पष्ट दिसतायत, कळतंय नेमकं तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत आता सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते की आम्हाला पुढे जाऊ द्या, मात्र पोलीस त्यांना काय समजवण्याचा प्रयत्न करतायत? सुवर्ण, पोलिसांचं म्हणणं आहे की जे आहे भागवत कराडांचं घर आहे तिथं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत, त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे गेले आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जर बाचाबाची झाली, त्या ठिकाणी संघर्ष ओढण्याची शक्यता आहे, भडका उडण्याची शक्यता आहे. कारण भागवत कराड तर स्वतः घरी नाही आहेत किंवा ते दिल्लीला आहेत, मात्र तरी काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा कल्याण काळे यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांच्या घराच्या बाजूपर्यंत 10 फुटापर्यंत जाऊ द्या. पोलीस ऐकायला तयार नाही, कारण त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घराच्या समोरच त्यांचा ऑफिस सुद्धा या ठिकाणी आहे. एकंदरीतच बघितलं आपण, जर नागपूरचा अनुभव असेल किंवा इतर ठिकाणी मोर्चे जे काढण्यात आलेले केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर, त्या ठिकाणी मोठा संघर्ष झालेला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र पोलीस असेल किंवा औरंगाबाद पोलीस असेल, हा संघर्ष होऊ न देण्याच्या तयारीत आहे, कारण हे दोन्ही कार्यकर्ते रागात आहेत, एकमेकांच्या विरोधात घोषणा करतील आणि त्यानंतर संघर्ष पेटेल. तसंच औरंगाबादमध्ये आधीच खूप प्रकरणं अशी आहेत की राजकीय भडका उडण्याची कधी शक्यता आहे. त्यामुळं हा मोर्चा काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना. सिद्धार्थ, पण हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. आता ते बॅरिकेडिंग जिथे आहे तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत. पोलीस काय भूमिका घेऊ शकतात, कारण काँग्रेसचे कार्यकर्ते मागे हटायला आत्ता तरी तयार नाही, तसंच चित्र दिसतंय. घोषणाबाजी करताना दिसतायत, तणाव वाढू शकतो का? सुवर्ण, काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि पोलीस अधिकारी सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कुठेतरी लॉक झालेलं आहे हे सगळं आणि कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. पोलिसांनी मोठं बॅरिगेटिंग करून, पोलीस फोर्स लावून या ठिकाणी सगळं अडकून ठेवलेलं आहे. कल्याण काळे माझ्यासोबत आहेत. दादा, काय आहे आता इथं आंदोलन? आमच्या या मोर्चाला पोलिसांनी अडवलेलं आहे आणि एवढंच नाही तर फुलंब्री तालुक्यातून येणाऱ्या गाड्या हर्सुलच्या बॉर्डरवर अडवलेल्या आहेत. जर आम्ही पोलिसाला सहकार्य करतो तर याचा अर्थ असा होत नाही की काँग्रेसने सुद्धा त्यांच्या जमिनीवर उतरायला पाहिजे का? मग आम्ही आंदोलक आहोत, आमचं काम आहे. त्यांच्या घरावर जाऊन आम्हाला काही दगडफेक करायची नाहीये, परंतु या पद्धतीने पोलिसांनी अडवणं योग्य नाही. केंद्र सरकारचं ऐकून पोलीस जर असं वागत असेल तर हे योग्य नाही. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या पद्धतीचं केंद्र सरकारचं कशा लागेल, सत्ता तर तुमचीच अहो, हे आहे. IAS IPS ऑफिसर आहे ना, सध्या सगळे वरतून फोन लावून चाललंय. खालच्या लोकांना कोणी मोजतच नाही. आमचे खालचे जे अधिकारी ना पोलीसचे, ते महाराष्ट्रामधले, पण वरचे IAS IPS ऑफिसर हे सगळं केंद्र सरकारचं ऐकून आमचा मोर्चा अडवण्याचं काम केलं. ऐका, एवढा मोठा पोलीस बंदोबस्त. काँग्रेस ही महात्मा गांधीच्या संस्कृतीची काँग्रेस आहे. आम्ही काय त्यांच्या घरावर दगड मारायला चाललोय का?
पण दुर्दैवाचा भाग असा की आमचा मोर्चा कुठं अडवायचा काही मेळ नाही. तिकडे माणसं आलेले आणि आम्हाला ते माणसं आले, आम्ही काय बांगड्या भरल्या का? मग ते माणसं आले म्हणून काय झालं? आम्हाला मारामारी करायची नाहीये, सनदशीर मार्गाने आंदोलन करायचंय. पोलिसाचं हे काम चांगलं नाहीये. आता काँग्रेस जर पोलिसाला सहकार्य करत असेल तर पोलिसांनी या पद्धतीने जाती काँग्रेसवर करू नये. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोक आंदोलन करतात तिथं पोलीस जात नाही आणि आमच्या सारख्याला अडून बसतात. हे योग्य नाही. आम्ही इथंच बसणार, हलणार नाही इथून आता. फक्त आपण जी कल्याणकारांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे, जोपर्यंत पोलीस इथून जाऊ देत नाही तोपर्यंत जे आहे काँग्रेस कार्यकर्ते इथून हटणार नाहीत. आता किती वेळ हा डेडलॉक होईल, कारण पुढचा मार्ग काय निघतो किंवा काय यामध्ये तोडगा निघतो का हे पाहणं गरजेचं आहे. मात्र जसं कल्याणकाळे असतील किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते इथून हटायला तयार नाहीत, तसेच पोलिसांची भूमिका ठाम आहे आणि पोलीस सुद्धा या ठिकाणाहून हलायला तयार नाही, बॅरिकेडिंग काढायला तयार नाही. आता सिद्धार्थ, एकंदरीत मूळ मुद्दा हाच आहे की कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. आता हे जे काँग्रेसनं आंदोलन करण्याचा निर्धार केला किंवा भागवत कराड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासंदर्भातलं नियोजन केलं, त्याची परवानगी पोलिसांकडून मिळालेली होती का? सुवर्ण पोलिसांकडून निश्चितपणे परवानगी नाहीच आहे, कारण कुठल्याही पद्धतीच्या आंदोलनाला परवानगी सध्या औरंगाबादमध्ये नाही. मात्र काँग्रेस कार्यकर्ते ठरवून आले होते की होऊन गुन्हा दाखल होईल, त्यानंतर राजकीय गुन्हा कसा निपटतो ते आम्हाला माहीत आहे. मात्र तयारी नव्हती आणि सगळ्या गोष्टी असताना सुद्धा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आलेले ते अटक होण्याच्या तयारीत आणि पोलिसांनी सुद्धा मोठमोठ्या जे आहेत व्हॅन्स आणलेले आहेत. पोलीस कधीही या ठिकाणी जर कार्यकर्त्यांनी जर लवकर हा ठिय्या आंदोलन किंवा धरणे आंदोलन जर सोडलं नाही तर बऱ्यापैकी या ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक करण्याची तयारी सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. मी तुम्हाला एक हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुवर्ण आपण इकडं पोलिसांचा जो बंदोबस्त आहे, पोलीस ज्या ठिकाणी दिसतात, पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत, त्या ठिकाणी जे आहे भागवत कराडांचं ऑफिस आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर रोडच्या इकडच्या साईडला भागवत कराडांचं घर आहे. भागवत कराड सध्या घरी नाही आहेत, दिल्लीमध्ये आहेत. तरी कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे अडून बसलेले आहेत आणि त्या परिसरामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका सध्या तरी योग्य वाटते, कारण दोन्ही कार्यकर्ते एकत्रित येऊन भिडले त्या ठिकाणी शहराचं वातावरण खराब होऊ शकतं आणि आधीच वेगवेगळ्या पद्धतीनं औरंगाबादमध्ये राजकीय तणाव सुरू आहेत, त्याची ठिणगी पडू नये कुठेतरी या संघर्षाची, म्हणून पोलीस सुद्धा. शिवसेनेची पत्रकार परिषद गोव्यामध्ये थेट प्रक्षेपण. माननीय आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, युवा सेनेचे प्रमुख, अशा अनेक भूमिका पार पाडणारे यशस्वीपणे आदित्य ठाकरे कालपासून गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते काल अनेक भागात गेले. पेडण्याला गेलेले आहेत, काल वास्कोला होते, नंतर शिवोलीमला गेले, आज ते साखळीला जातील, अल्दोना आणि म्हापसा. आपल्या सगळ्यांची विनंती होती की आदित्य ठाकरेंशी आम्हाला संवाद साधायचा आहे आणि म्हणून आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे इथे उपस्थित आहे. गोवा विधानसभेसाठी शिवसेनेचे 11 उमेदवार उभे आहेत. आपल्याशी वार्तालाप झाल्यावर गोव्यातील शिवसेनेचा जो वचननामा आहे, ज्याला आम्ही ई वचननामा म्हणतो, लोकांपर्यंत तो पोचलेला आहे. त्याचं रितसर उद्घाटन प्रकाशन आदित्य साहेबांच्या हस्ते होईल. त्यातले ठळक मुद्दे जे आहेत ते राज्यप्रमुख जितेश कामत आपल्याला वाचून दाखवतील. व्यासपीठावर माझ्याबरोबर आपण पाहिलं असेल की मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित आहेत. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायकराव राऊत आहेत, खासदार राजन विचारे आहेत,
आमदार सुनील शिंदे आहेत, परभणीचे आमदार पाटील आहेत, माझ्या बाजूला खासदार अनिल देसाई आहे, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे उदय सामंत आहेत, राज्यप्रमुख हितेश कामत, संपर्क प्रमुख आमची जीवन कामत आहेत आणि स्टेज भरगच्च असल्यामुळे समोर आमचे शैलेश वेलिंगकर बसलेले आहेत, ज्यांनी पणजीतून उत्पल परिकरांसाठी माघार घेतली. वरती हां, तर या इतर अनेक लोक आहेत. शिवसेना ही निवडणूक अत्यंत जोरदार पद्धतीनं लढवते आहे आणि गोव्यात शिवसेनेचा माहोल निर्माण झाला. इतर पक्ष लढतायत, पण गोव्यात शिवसेना काय करते हे सगळ्यांचं त्याच्यावर लक्ष आहे की शिवसेना काय करते, शिवसेना काय करते. मी फार आता न बोलता माननीय आदित्य ठाकरे यांच्याकडे माईक देतो, आपण त्यांच्याशी संवाद साधावा. दोघे या. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करत आहे. जसे आम्ही सगळेच प्रचारामध्ये गोव्यात फिरत आहोत, मला वाटतं आपण पण मीडिया हाऊसमधून सगळेच राज्यातून देशातून सगळीकडून गोवामध्ये आपण फिरत आहात. आणि मला वाटतं आपण जे काही वातावरण बघत आहात, जिथे आम्ही 11 सीट्स लढत आहोत, 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना म्हणून लढत आहोत, जसं वातावरण बनत चाललेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही रिपोर्ट्स येत आहेत हे फार बोलके आहेत, फार महत्त्वाचे आहेत. कारण एकच महत्त्वाची गोष्ट आहे की इथे घरोघरी शिवसेना पोचलेली आधी देखील मनात होती, पण आता निवडणुकीच्या कारणाने फॉर्मली शिवसेनेचं जे काही चिन्ह आहे धनुष्यबाण ते घरोघरी पोचत आहे. काल देखील आपली भेट झाली, काही आपल्याशी संवाद झाला, काही प्रश्न उत्तर दिलेली गेली आहेत. पण हे होत असताना आपण ज्या सभेंमध्ये होतात, ज्या काही प्रचार फेऱ्यांमध्ये होतात, पदयात्रा जे चाललेल्या आहेत, शिवसेनेला आपण बघताय प्रतिसाद जो काही मिळत आहे तो चांगलाच आहे. आपल्याकडून काही प्रश्न येतील आत्ता ह्या 2 मिनिटाच्या आमच्या संवादानंतर. पण हे होत असताना मला वाटतं महत्त्वाची गोष्ट एक आहे की शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढवत असताना मागच्या वेळी देखील लढलेली, ह्यावेळी लढत आहोत आणि इथून पुढे जात असताना गोवा आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आम्ही निवडणूक लढणार. मग ती लोकसभेची असेल, विधानसभेची असेल, ग्रामपंचायतीची असेल, जिल्हा परिषदेची असेल, ही निवडणूक आम्ही लढत राहणार. कारण महाराष्ट्रातून बाहेर देखील शिवसेनेची गरज ही जाणवायला लागलेली. महाराष्ट्राचे जे काही मॉडेल आहे आपण बघत आहात, गेल्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंचं नाव हे टॉप 5 मध्ये सलग 2 वर्ष येत आहे आणि पुढेही कित्येक वर्ष ते चालेल ही आम्हाला खात्री आहे. पण हेच गव्हर्नन्स मॉडेल मुंबईचं असेल, महाराष्ट्राचं असेल, ते आम्हाला इतर राज्यांमध्ये न्यायचं आहे, गुड गव्हर्नन्स द्यायचं आणि ह्याच्यासाठी आम्ही इथे निवडणूक लढत आहोत. त्याच्यावर पुढे काही आपले प्रश्न असतील आम्हाला कोणालाही तर आपण विचारू शकाल. मला वाटतं हे एक औपचारिकता आहे जी आम्ही आत्ता करत आहोत. तरी देखील आत्तापर्यंत जर आपण बघितलं असेल मतदारांचा जो काही रिस्पॉन्स आहे, जे काही आम्ही बोलत आहोत, पदयात्रा सुरू आहेत, घरोघरी ते शिवसैनिक जात आहेत, त्यांना माहिती आहे की शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. दुसरं म्हणजे जो आवाज इतर वेळी मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, मंत्रालय जिकडची असतील तिकडे न पोचणारा आवाज ऐकून काम करणारा पक्ष आहे. आणि ही भावना इथे जनमानसामध्ये आहेच. तर शिवसेना गोव्याला काही नवीन नाही आहे. ही धारणा अगदी योग्य आहे. मी त्यांना कोणालाही दोष देणार नाही. कारण झालं असं होतं, मागच्या काळामध्ये जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी भावना होती की जर मित्र पक्ष असेल तर मित्रता, ती मैत्री स्वच्छपणे आपण पुढे न्यायला पाहिजे आणि कुठेही आपल्या मित्राला धोका नको, कुठेही त्याची मतं तुटली नाही पाहिजेत, कुठेही त्यांचं वोट शेअर कमी नाही झालं पाहिजे. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो. त्या काळात झालं असं की जेव्हा इतर पक्ष वाढत गेले, आमच्यातले काही शिवसैनिक त्यांच्या पक्षामध्ये गेले, पुढे मंत्री झाले, काही खासदार झाले, तरी देखील आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नाही. मला उत्तर पूर्ण करू द्या. ते होत असताना
गेल्या 5 वर्षामध्ये ज्या रीतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं आपण बघितलं असेल, आणि आमच्याच नाही तर इतर सगळे जे मित्रपक्ष होते एनडीएतले एक आणि एक सोडत गेलेले आहेत. अशा काळात आम्ही पुन्हा आमचं जिथे जिथे प्रेझेन्स होता तिथे लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढत आहोत, बिहारमध्ये देखील लढलो, वेस्ट बेंगॉलमध्ये लढलो, आता मणिपूरमध्ये लढत आहोत, सिल्वासामध्ये आम्हाला एक विजय प्राप्त झालेला आहे लोकसभेचा, आणि आज गोव्यात लढत आहोत. इथून पुढे जात असताना जसं मी सांगितलं की जो काही आमचा एक कनेक्ट होता तो तर आहेच, पण फॉर्मली त्याला आणण्यासाठी आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आणि ते गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा तर असणार म्हणजे असणारच, आणि हे आम्ही काम हाती घेतलेलं. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे काँग्रेस तुमच्यासोबत काम करते आहे, इथं मात्र बरोबर आपल्या विरोधात लढताना त्याचा फटका बसू शकतो का? मला वाटतं एक महत्त्वाचं आहे की शिवसेना, जसं मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक ही काही आमच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे किंवा कुठच्याही पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे, ही स्थानिक लोकांबद्दल गोवेकरांबद्दल आहे. आणि जर कुठचाही एक पक्ष निवडून आला, जसं आता त्यांनी उल्लेख केला की गेले 10 वर्ष भाजपची सत्ता इथे, केंद्रात तर बहुमताचं सरकार आहे त्यांचं 7 वर्ष. जर 7 वर्ष बहुमताचं सरकार असून आणि इथे 10 वर्ष सरकार असून इथे गोव्याचा विकास तसा शाश्वत विकास होऊ नाही शकला. अजूनही काल पण मी फिरत असताना जे काही मला लोक भेटत होते स्थानिक, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि पाण्याचा प्रश्न एखाद्या गोव्यासारख्या राज्यामध्ये दुर्गम भागात असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या जागी महत्त्वाच्या शहरांमध्ये जर असायला लागला तर मग कुठचा नक्की विकास झाला, कोणाचा नक्की विकास झाला, लोकांचा विकास झाला की काही पक्षांचा विकास झाला, हा एक मोठा प्रश्न राहतोच. सांगली या विधानसभा मतदारसंघात सभा आहे, जो डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ही सभा घेण्यामागचं काही विशिष्ट कारण किंवा हेतू आहे? नाही, असं काही हेतू नाही आहे. मला वाटतं ज्यांचं नशीब आहे, जसं काम आहे तसं लोकांसमोर येत असतं. काही लोकांना असं वाटत असतं की माझ्या मतदारसंघात यावं की न यावं, असे काही मागच्या काळात फोन पण आलेले. पण आमचं जिथे उमेदवार आहे तिथे मला कर्तव्य बनतं की मी जाणं आणि प्रचार करणं, तर मी तिथे जाणार आहे. I think largely politics has become, because of one particular party's narrative, politics of divisiveness, politics of hate, and irrelevant issues to the election. Whenever there is an election that goes a little on the edge, irrelevant issues are brought up to their election. Of course, they're relevant to the society, they're relevant to the country, but not at that moment. The local issues are ignored, states' issues are ignored, and it's put on a different pitch. So, of course, I would put my views as this. नाही, ते मला वाटतं योग्य राहणार नाही की कुठून कुठून आले, पण आले निरोप असे निश्चित आहेत, पण कुठून आले, कोणाकडून आले, कुठच्या पक्षाकडून आले, हे मला वाटतं जे एक राजकीय कोड आहे ते मी पाळेन. मला वाटतं ते एकच गोष्ट बोलताय त्याच्यात की जर ते अशी टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल किंवा डिपॉझिट जप्त, हे दोन भूमिकेत ते बोलत आहेत. आणि जर कोणी आमचा पक्ष एवढाच कमजोर समजत असेल की डिपॉझिट जाणार असेल, मग आमच्यावर टीका कशाला, आमच्यावर बोलताय तरी का, भीती कशाला वाटते, होऊ दे प्रचार. कोकण में शिवसेना काफी मजबूत है और कोकण से सटा हुआ गोवा है. आपको यहाँ बहुत संभावनाएं नजर आ रही है क्योंकि 7% से ज्यादा महाराष्ट्र में वोट है. तो ऐसे में क्या शिवसेना की रणनीति होगी आने वाले समय में, जो इस बार नहीं हो पाई? इस बार शिवसेना मजबूत है, लेकिन आने वाले समय में क्या और रणनीति बनानी? बिल्कुल, रणनीति तो बनती रहती है, हर 5 साल की बनती रहती है, हर साल की बनती रहती है. हम यहाँ किसी स्पेसिफिक वोट के लिए नहीं आए, क्योंकि ये हमारी रणनीति कभी नहीं हुई कि ये कास्ट के लिए, ये रिलीजन के लिए, ये वोट के लिए. हमारी रणनीति यही राज्य के जो भूमिपुत्र है उनकी आवाज़ बुलंद करने के लिए, उनके न्याय हकों के लिए लड़ने वाले हम पक्ष है और ऐसे ही करते रहेंगे. रणजीच्या जागेसाठी तुम्ही शिवसेनेला आपला उमेदवार मागं घेतला, ही स्थिती आहे, पण यासाठी काही तुम्ही स्वतंत्रपणे भेटला किंवा त्यांच्याशी काही बोलला किंवा? बिलकुल नाही, जे काही असतं ते खुलेपणात असतं. राऊत साहेबांनी जाहीर केलेलं की जर उत्पल पर्रिकर जी लढत असतील स्वतः आणि त्यांच्यासमोर जे काही उमेदवार आहेत, जर अशी काही लढत झाली तर आम्ही मागे घेऊ.
आमच्याकडे वेलिंगजी बस मी त्यांचं पण आभार मानतो, कारण त्यांनी स्वतःहून पक्षाचा जो काही एक विनंती होती ती मान्य केली. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेने जी काही मैत्री जपायची होती ती खुलेपणे जपलेली आहे. जे काही बोलायचं होतं ते खुलेपणात झालेलं आहे. आणि असंच साफ आणि स्वच्छ मनाने आम्ही जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे पर्रिकरजींना, तो साफ आणि स्वच्छ मनाने दिला. कुठेही छुप्या बैठका झाल्या नाहीत. सर, ये गोवा की जो भाषा है, कोंकणी भाषा है, दिल्ली सरकार ने कोंकणी के लिए अकादमी एक स्थापित की है उधर दिल्ली में. वैसे भी कर्नाटक में भी कोंकणी के लिए है और केरला में भी है. खाली महाराष्ट्र में इसमें गोवा का रहने के बावजूद कोई कोंकणी अकादमी क्यों नहीं है? जहाँ अकादमी की ज़रूरत होती है वहाँ कोई बोलता नहीं है, और जहाँ बोलता है हमारे हाउस में, आप अगर BMC में आओ, अगर हमारे विधान भवन में आओ, तो वहाँ बातें तो होती है. मेयर इज कोकणी, एक्झॅक्टली. मुंबईस मेयर इज कितीतरी लोक, कितीतरी मंत्री नक्की करू, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण आमच्या विधान भवनात आलात किंवा आमच्या महानगरपालिकेमध्ये आलात, जे आमदार खासदार आहेत शिवसेनेचे, जेवढी कोकणी भाषा बोलली जाते त्यांच्या घरी, मला वाटतं ते अकॅडमीमध्ये बोलली जात नसेल. शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो. सॉरी, एक मिनिट, त्यांचा मगासपासून हात आहे, मग आपल्याकडे येतो दिनेश. I think rather than going into if and but scenario of what will happen post poll, our duty today is to focus on taking the message to the people that we are here standing for the local governments as a voice. There has been no alternative in the past few years. If you see, there have been two national parties contesting here constantly. Despite having the governments in the center or here, I still find voices, I still find opinions that there is water shortage in cities and towns, in major cities and towns in Goa. There is still electricity shortage and load shedding. If this is the case, I think it needs a model of better governance, and that is what we are here for. So, Dinesh ji. आज गोव्यातली जी परिस्थिती आहे, आरपीआयचे किंवा वैद्यकीय दोन्ही पक्षांनी शासन केलं आहे, भाजप आणि काँग्रेस. तुम्ही जबाबदार कोणाला? मला वाटत नाही आता बोट कोणाकडे दाखवायची वेळ आहे. ही आमची कोणाची स्टाईल पण नाही की हा जबाबदार आहे, तो जबाबदार आहे. मला वाटतं इतर पक्ष ते करत असतात. आम्ही ना क्रेडिटसाठी जातो ना बोट दाखवण्यासाठी जातो. आम्ही काम करण्यासाठी आलेलो आहोत. जे काय झालं ते झालं. पुढची काम करण्याची संधी आम्ही मागत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद गोवेकरांचे मागत आहोत. मला वाटतं समर्थन हे जनतेला असेल. इकडचा जनतेचा जो आवाज आहे तो महत्त्वाचा आहे. गोवेकर काय बोलत आहेत हे महत्त्वाचं आहे. I think we are in favor of sustainable development. Environment is a huge issue across the world as much as it is relevant to the local economy. What we need to realize is without environment there is no quality of life. Without quality of life there will be no business coming to Goa. Today the amount of people who are looking at Goa as a possibility for sustainable development, whatever is legal in the ambit of legality and environment will happen here. क्या इसकी कंडीशन अगर बनी कि बीजेपी को आपको समर्थन देना पड़ गया, तो क्या उस स्थिति में आपने अपने दरवाजे अभी भी खोले हुए हैं या दरवाजे पूरी तरह से बीजेपी के लिए बंद हैं? मैं अगर मगर की बातों में नहीं जाऊंगा. मुझे ये विश्वास है कि जो हमारे 11 उम्मीदवार हैं उनको अच्छे वोटों से वो जीत के आएंगे और विधान भवन में जाएंगे. ये सिर्फ वचननामा में नहीं है, ये तो दिलों में है. क्योंकि अगर आप देखिए हमारा जो शाश्वत विकास का जो मॉडल है, मुंबई में हो, महाराष्ट्र में, जैसे अपनी नासिक में हो, नागपुर में हो, हर जगह विकास तो हो रहा है लेकिन शाश्वत हो रहा है, सस्टेनेबल हो रहा है. पर्यावरण को हम प्रोटेक्ट करके विकास कर सकते हैं. हमने महाराष्ट्र में दिखाया है और यही हम देश को दिखाना चाहते हैं. कारण आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. अर्थात आम्ही जसं आपण बघितलं असेल महाराष्ट्रात देखील विकासाचं काम आम्ही पुढे नेत आहोत. निवडणुकीच्या आधी आमचं जरी त्यावेळी पण वचननामे वेगळे जरी असते तरी आमचं काम हे एकच आहे. काल देखील आपण बघितलेलं आहे की एकजूटने आम्ही काम करत आहोत.
पण पंतप्रधान सुद्धा गोव्यात प्रचाराला आले. पंतप्रधान असतील जो अमित शहा यांनी नाव दिला आहे गोल्डन गोवा. आणि जी काही एकूण नाही, सगळे राष्ट्रीय नेत्यांबद्दल मी काही बोलणार नाही. फार मोठे मोठे नेते सगळ्याच पक्षांमधून आलेत. आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत. आम्ही लोकांमध्ये जाऊन पदयात्रा वगैरे करत आहोत. जसं आपण बघत असाल आमच्या सभा पण चौक सभा वगैरे होत आहेत, गावांमध्ये होतात. आणि आमचा तोच हेतू आहे की लोकांचा आवाज काय होतं, मोठ्या सभेंमध्ये मोठे जेव्हा नेते येतात, मोठ्या सभा होतात, लोकांचा आवाज बोलकेपणाने येऊ शकत नाही आपल्याकडे. आमचा प्रयत्न हाच आहे की जेवढं लोकांचं ऐकू शकू, लोकांचं सरकार हे असायला पाहिजे. गोल्डन गोवा म्हणताय. भाजपचे नेते 10 वर्षे शासक आहेत, तरी आता गोल्डन गोवाची नाही, मला त्याच्यावर काहीच वक्तव्य करायचं नाही. काँग्रेसनं भाजपची इतकी रात्री घेतलेली आहे, भाषणीचा विषय काय आणि तो सत्ता दिला आहे. चर्चमध्ये मंदिरामध्ये आपण पत्रही घेतलं, असं राजकारण पाहिलं नाही. म्हणून नाही, आमचे आमदार फक्त आणि फक्त विधान भवनाची शपथ घेऊन. पोस्ट पोल की क्यों बात करें, अभी तो पोल होना है. तो अगर मगर की बातों में अभी नहीं जाते हैं. मुझे लगता है कि अगर मगर की बातें ये पोस्ट पोल के लिए रखते हैं. अभी के लिए हम 11 उम्मीदवार जो हमारी फुटबॉल टीम है 11 की, उसे गोल मारना है और उसी के लिए हम चुनाव लड़ रहे हैं. जैसे हमने महाराष्ट्र के हित के लिए जो जरूरी था वो किया, वैसे ही अभी कुछ अलग संकेत न देते हुए कि यहाँ जाना है वहाँ जाना है. जो भी गोवा के हित में होगा, जो भी गोवा के लोगों के हित में होगा, वो हम करेंगे. नहीं, सॉरी. हमारी किसी के साथ जानी मानी दुश्मनी है नहीं. ये राजनीतिक जो विचारधारा है वो अलग होती है. हमारी विचारधारा शाश्वत विकास की है, दोस्ती निभाने की है, विश्वासघात करने की नहीं है. और हम जो भी वचन देते हैं वो कर दिखाते हैं, जैसे पर्रिकर साहब के हिसाब में हुआ अभी. और हम अभी जो भी वचन गोवा को देंगे वो कर दिखाएंगे. वही हमारा मानना है. और जो करंट जो पावर बना हुआ है वो काफी नेक टू नेक फाइट चल रही है. ऐसे में आप उस पर के लिए क्या प्रचार करने जाएंगे? मुझे लगता है कि पर्रिकर जी कौन थे, उनके पिताजी, उनका कोई परिचय तो देने की जरूरत नहीं है. उत्पल जी क्या करना चाहते हैं उसका कोई परिचय देने की जरूरत नहीं है. हमने एक नैतिक तौर पे उनको जो भी सपोर्ट किया है वो किया है, लेकिन प्रचार करने के लिए उनकी जरूरत नहीं है. उनके सामने जो कैंडिडेट है उनका चारित्र तो आप सब लोग जानते ही है. मुझे लगता है जो भी उनके साथ हुआ है पर्रिकर साहब के साथ, उन्हीं को न्याय देने के लिए हमने उनको जो भी सपोर्ट देना था वो दिया है. मला वाटतं जर आपण बघितलं असेल, महाराष्ट्रात असेल, देशभरात असेल, पॉलिटिकल FDI भाजपमध्ये जास्तीत जास्त असते उमेदवारांसाठी. आणि जी कोर भाजप असते ती हल्ली मागे पडत राहिली. कदाचित महाराष्ट्राचंच मॉडेल ते गोव्यात वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच दिशेने चाललेत. या निवडणुकीत 2 प्रामुख्याने मुद्दे चर्चेत आले. एक म्हणजे उमेदवारांची प्रतिमा आणि घराणेशाही. प्रतिमेत अनेकांवर गुन्हेगारी आहे, अनेक गुन्हे आहेत. तर अनेक पक्ष म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये, काँग्रेस आणि भाजपमध्ये घरामध्ये 2-2 तिकीटं दिलेली आहेत. तर ते तुम्ही कसं पाहता? मला वाटतं एकच महत्त्वाचं आहे की ह्याच्यात घराणेशाहीमध्ये जेव्हा आपण बातचीत करतो तेव्हा एकच आहे की त्या व्यक्तीला काम करण्याची आवड आहे का, ते खरंच त्यांनी किती काम केलेलं आहे, किती वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, कसे लोकांबरोबर वागतात, काय त्यांचं कर्तव्य आहे, काय त्यांचं कर्तृत्व आहे, हे सगळं बघूनच तिथे आपण बघणं गरजेचं आहे. अर्थात एकामेकांवर हे टीका तर करतात. आज पण मी बघितले सगळे पेपर भरून आलेले आहेत, ॲड्स आहेत, मीडिया हाऊसमध्ये ॲड्स आहेत. पण लोकांना माहिती आहे काय करायचं. आणि शिवसेनेचे जे 11 उमेदवार आहेत त्यांच्यासोबत भक्कमपणे गोव्याची जनता उभी राहील ही मला खात्री आहे. आपने शिवसेना ने पूरी कोशिश की कि महाराष्ट्र की तर्ज पर गोवा में भी महागठबंधन हो, जो सरकार वहाँ चल रही है. ऐसे में आपको लगता है कि कांग्रेस पार्टी जिम्मेदार है, वो गठबंधन होना चाहिए तो होने नहीं पाए? मुझे लगता है हमारी कोशिश यही है कि जो भी समविचारी पक्ष है वो साथ में आए, देश भर में है. लेकिन जहाँ जहाँ पक्ष खुद का बढ़ाने की एक हक होता है वो सभी को है. और मैं किसी को ब्लेम गेम में खींचना नहीं चाहता क्योंकि हमारी स्टाइल है ही नहीं. हम काम करना चाहते हैं, जो भी साथ में आए उसी के साथ काम करते जाएंगे. कारण आम्ही मैत्री जपणारा पक्ष आहोत आणि विश्वासाने पुढे चालणारा पक्ष आहोत. आम्ही नुसतं कुठेतरी सत्ता आली म्हणून दुसरीकडे मशरूम होण्यासाठी येत नाही, तर आम्हाला लोकांमध्ये राहायचं आहे.
आणि लोकांचं कामं करायची आहेत. गोवा हे पर्यटन राज्य आहे, आपण महाराष्ट्रात पर्यटन मंत्री आहात, अशा वेळी गोव्यासाठी आपलं काय आहे? काल मला एक प्रश्न जेव्हा आला आणि 2-3दा हा प्रश्न आला की गोव्यात पर्यटन वाढत आहे पण बेरोजगारी पण वाढत आहे, आणि तिथे मला थोडा धक्का बसला. कारण जेव्हा म्हणजे आमच्या राज्यात देखील आम्ही आता जेव्हा पर्यटन वाढवत आहोत, हॉटेल्स मोठी येत आहेत, काही चांगले बोट क्लब्स येत आहेत, बीच शॅक पॉलिसी येत आहे, 2 गोष्टी ह्याच्यात बघण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आमच्याकडे महाराष्ट्रात आम्ही पर्यटन क्षेत्राला स्पॉन्ज सेक्टर म्हणून बघतो. महाराष्ट्रात जर आपण बघितलं मागच्या 2 वर्षात जास्तीत जास्त पॉलिसी रिफॉर्म झाले टुरिझममध्ये. आम्ही एका सर्व्हेमध्ये नंबर 1वर पण होतो बिग स्टेट्समध्ये पॉलिसी रिफॉर्म्समध्ये टुरिझमसाठी. पण ते करत असताना कोविडच्या नंतरच्या काळात आम्हाला स्पॉन्ज सेक्टर म्हणून आम्ही टुरिझम म्हणून बघत आहोत. जास्तीत जास्त नोकऱ्या, रोजगार, स्वरोजगार तिथे आम्ही निर्माण करू शकू असं क्षेत्र म्हणून बघत आहोत. पुढच्या 3 वर्षात तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट दिसेल. हे बरोबर होत असताना इथे रोजगार आणि पर्यटन हे वेगळं कसं ओळखलं जात आहे, हा एक मला मोठा धक्का बसला. आणि म्हणून इथे नवीन एअरपोर्ट येत आहे, इथे हॉटेल्स येत आहेत, स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना तिथे न्याय का मिळाला नाही आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. जर आपण बघितलं असेल गेल्या 50 वर्षाचा शिवसेनेचा जो इतिहास आहे, जेव्हा आम्ही स्थानिक भूमिपुत्रांबरोबर बोलतो, जिथे जिथे गरज होती तिथे तशी ट्रेनिंग देऊन स्थानिक लोकाधिकार समिती असेल, भारतीय कामगार सेना असेल, यांनी त्या तिकडच्या मुलामुलींना नोकऱ्या देण्यासाठी ट्रेनिंग दिलं, स्किल डेव्हलपमेंट दिलं. शिवसेना भवनात असेल, शाखेत असेल, तसं रोजगार आम्ही उपलब्ध करून दिला. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही कोकणाच्या विकासाबद्दल बोलतो, कुठे ना कुठेतरी एक भावना असते की कोकणाचा विकास झाला पाहिजे, हॉटेल झाले पाहिजेत, पण आत्ताचं जे गोवामध्ये सुरू आहे तसं होऊ देऊ नका. आणि हे काय दुर्दैव असंच आहे की गोव्यामध्ये गेल्या 10 वर्षात कायदे सुव्यवस्था ज्याची चिरफाड झालेली आहे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जशी झालेली आहे, तसं इतर राज्यांना का नाही वाटत की गोव्यासारखं व्हावं. गोव्यात चांगले हॉटेल झालेले आहेत तरी रोजगार स्थानिकांना नाही आहे, चांगले पर्यटन वाढत आहे तरी लॉ अँड ऑर्डरची प्रॉब्लेम्स आहेत. तर असं का वाटावं हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघाल तर महाराष्ट्राने गेल्या 2 वर्षात 2 ते 2.5 वर्षामध्ये, कोविडचा काळ सुरू होता 2 वर्षामध्ये, 3 ते 3.25 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू शकलो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लोकल असेल. 95% MOUs जे झालेले ते एक्झिक्यूट झाले आहेत, लँड अलॉटमेंट झाली, कामं होणार आहेत, भूमिपूजनं झालेली आहेत. तिथे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आल्यानंतर रोजगार महाराष्ट्रात वाढणार आहे. मुंबईत असून आम्ही इतर सगळ्या राज्यांबद्दल पण देखील आम्ही बघत असतो, पेपरमध्ये ॲड्स येत असतात की इथे गुंतवणूक आली, तिथे आली, पण गोव्याची अजूनही कुठेही मी मुंबईत किंवा महाराष्ट्रात ॲड बघितली नाही की गोव्यात काहीतरी नवीन झालेलं आहे. आणि मग ह्याला जबाबदार कोण आहे? इकडचं स्थानिक जे काही राज्य सरकार ते आहे की केंद्र सरकारमध्ये बहुमत असलेलं ज्यांचंच इथे राज्य सरकार 10 वर्ष ते आहेत. आणि हा विषय मला वाटतं गोवेकरांनी विचार करण्यासारखा आहे. कारण 2 वर्षापूर्वीच आमचं सरकार बनलेलं आहे. तिथे चिपी एअरपोर्ट मागच्या वर्षी झालेलं आहे, रत्नागिरी एअरपोर्ट आम्ही मोठं करत आहोत, बीच शॅक पॉलिसी आणलेली आहे, कोस्टल रोड आहे, होमस्टे पॉलिसी येते, ॲग्री टुरिझम येते. गेल्या 2 वर्षात जेवढा विकास कोकणात झालेला आहे पर्यटनासाठी, मी मान्य करतो की आम्ही सगळे जरी प्रयत्न करत असलो तरी आमच्या हक्काचं सरकार मागच्या 2 वर्षात आलेलं आहे. मला वाटतं ते एकच काफी आहेत. आणि ते जरी असलं तरी जसं ते पक्षाचं नेतृत्व इतर राज्यांमध्ये करतात, आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. आत्ता पण इलेक्शन कमिटीचे स्टिअरिंग अध्यक्ष तेच आहेत, UP-मध्ये असतील, इथे असतील. सगळीकडे लढत असताना एक बुलंद आवाज म्हणून आमचे सगळे खासदार असतील, सगळे नेते असतील, उपनेते असतील, प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या सोबतपणे आम्ही सोबत उभे राहतो, पाठिंबा दिलेला आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, अशा जे काही त्यांच्यावर जे काही अन्याय होत आहे किंवा जे काही दडपशाहीचं चाललेलं आहे राजकारण, त्याच्यात ते एकटं नाही, पूर्ण देश त्यांच्यासोबत आहे आणि हे देशासमोर येत आहे. या पद्धतीने यंत्रणांचा वापर, केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो आहे आणि असं म्हटलं जातं की शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, तुम्हाला असं वाटतं का की हा जो जबाब आहे? मला वाटतं महाराष्ट्राचं पण महाराष्ट्रात बोलू, पण त्यांच्या चेहऱ्यांवर आणि त्यांची जी काही वक्तव्य येतात गेले 2-3 महिन्यांमध्ये एवढी हास्यास्पद आहेत, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे त्यांच्या तोंडावर दिसायला लागलेलं आहे. मला वाटतं आपण जे प्रश्न विचारताना जे उदाहरणं देत आहे
प्रेसमधून नाही तर नागरिक म्हणून मला वाटतं तुमचं तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. जो हमने राय देनी थी वो दी है, लेकिन मुझे लगता है कि चुनाव पे ये किसी का इम्पैक्ट ना हो. यहाँ जो है गोवा में अन्य राज्यों का नहीं, लेकिन गोवा के जो इश्यूज है वो सामने आए और वो राज्य में जब हम जाएंगे तब उधर की हम राय देंगे. नाही, इथे काटेकोरप्रमाणे आम्ही त्याच पद्धतीने जसं महाराष्ट्रामध्ये आम्ही पर्यावरण जपत आहोत आणि विकास करत आहोत, शाश्वत विकास करत आहोत. मला वाटतं कुठेही दुसरीकडे देशात उदाहरण नसेल जसं शिवसेना तिथे आणि महाविकास आघाडी करत आहे, तसंच आम्ही इथे कार्य करू. जे काही पर्यावरणासाठी चांगलं करायचं आणि लोकांसाठी चांगलं करायचं ते आम्ही करू. एक शेवटचा प्रश्न घेऊया. लोग जीतने के बाद पार्टी चेंज कर देते हैं, इसलिए आम आदमी पार्टी में बताना मैसेज हुआ है, एफिडेविट साइन करवाया है, कांग्रेस वालों ने वोट दिलवाया है. आप कितने कॉन्फिडेंट है अगर 11 के बाद में जीतते हैं तो पार्टी छोड़कर सेपरेट होकर दूसरी पार्टी में नहीं जाएंगे? हमारा पक्ष नहीं, हमारा परिवार है और विश्वास बहुत होता है. हम जब चुनाव लड़ते हैं तो लोगों पे विश्वास होता है और हमारे कैंडिडेट पे तो अंधविश्वास होता है. और अगर ये विश्वास दोनों तरफ से हो तो मुझे लगता है कोई ये एफिडेविट वगैरह की जरूरत होती नहीं. धन्यवाद. हिंदीमध्येच होता हा उत्तर. धन्यवाद. एक मिनिट. अच्छा. मैं सबका आभारी हूँ, सगळ्यांचा आभारी आहे. फक्त एक लहानसं विषय आहे. जमाना डिजिटलचा आहे, डिजिटल इंडिया. आमचा वचननामा जो आहे हा डिजिटल पद्धतीनं ई वचननामा हा गोव्यातल्या जनतेपर्यंत पोचलेला आहे. पण मी आदित्यजींना विनंती करतो की त्यांनी तो फक्त एकदा आपल्यासमोर प्रसिद्ध करावा आणि आमचे राज्य प्रमुख जे जितेश कामत आहेत ते त्यातले 10 प्रमुख मुद्दे आपल्याला वाचून दाखवतील की शिवसेना या वचननाम्याच्या माध्यमातून गोव्याला काय देऊ इच्छिते. थँक्यू. जितेश, आपण 10 मुद्दे वाचा. गोवामध्ये शिवसेना 11 जागांवर आपले उमेदवार उभे करते आहे आणि निवडणुकीला सामोरे जाते आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे गोव्यात होते आणि पत्रकार परिषद घेत होते. छोटासा ब्रेक पाहता न्यूज 18.